विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 धाव घाली आई आता पहाते सकाळी. अनेकांसाठी देवा तू आला, म्हणून माझ्यासाठी सुद्धा आला पाहिजेस. आता पहाते सकाळी. देवा, ज्याच्यावर मी प्रेम केलंय, ज्याच्यासाठी मी जीवन काट्यावर घातलंय, तो माझा परम प्रेमास्पद पांडुरंग परमात्मा जर मला बघायला मिळत नसेल तर काय उपयोग आहे माझ्या भक्तीचा? काय अर्थ आहे माझ्या परमार्थाला, माझ्या भजनाला? मी एवढी तुझी वाट पाहतोय. कोणत्याही गोष्टीची वाट पाहण्याची एक क्षमता असते. आता मला तुझी वाट पाहण्याची क्षमताच राहिली नाहीये. आता माझा धीर सुटतोय आणि मी वियोगाने दुःखी होतोय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धीर नाही माझे पोटे, धीर नाही माझे पोटे, धीर नाही माझे पोटे, धीर नाही माझे पोटी. झालो योग ही पुटी, झालो योग ही पुटी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. झालो योगे ही पुटी, झालो योग ही पुटी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे धीर नाही माझे पोटी. झालो हरी बोल. योग ही पुटी, झालो योग ही पुटी, झालो योग ही पुटी. धीर नाही माझे पोटी, झाले योगे मापुटी. झालो योग ही पुटी, झालो योग ही मापुटी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबरा म्हणतात, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. संसारात बधीर झालेल्या लोकांना परमार्थात अधीरपणा काय असतो हे कळणार नाही. विषयांनी आणि व्यसनांनी उद्ध्वस्त झालेल्या लोकांना भगवत भेटीची उत्कंठा काय असते त्यांना कळणार नाही महाराज. त्याच्यासाठी फार मऊ हृदय लागतं. कणखर हृदयाची माणसं परमार्थात काम करत नाहीत. दणकट अंतकरणाची माणसं भक्ती करू शकत नाहीत महाराज. हा संप्रदाय माऊलींचा आहे आणि माऊली म्हणजे फार मृदू आहेत. माऊली म्हणजे फार नाजूक आहेत. माऊली उगवला खांब कर्दळीचा गाभा. कर्दळी अतिशय नाजूक वनस्पती आहे आणि त्या कर्दळीचं फूल, त्याचा गाभा किती नाजूक असेल. वारकरी संप्रदायाचा पाया ज्या माऊलींनी रचला ते ज्ञानोबरा इतके कोमल आहेत महाराज. आणि त्या माऊलींचं तुकोबऱ्यांचं तत्वज्ञान कळायला सुद्धा माणसं हृदयाने फार प्रवाहित पाहिजे, तेव्हाच कळेल, अन्यथा कळणार नाही. धीर नाही माझे पोटी. संसारातल्या लोकांवर आपण एवढं प्रेम करतो, त्यांना मिळवण्यासाठी आपण किती अट्टहास करतो. देव मिळवण्यासाठी तुकोबांनी किती मेहनत केली असेल महाराज. या जगात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला त्यागच करावा लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मुळ भेदी खडकाची अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. आज तरुण मुलं हाताची रेषा बघतात. माझ्या एका मित्राला मी म्हणलं काय करतो तू? तो म्हणला काहीच नाही करत. म्हणलं का? तो म्हणला महाराज हाताच्या रेषेतच काही नसतं. म्हणलं कुणी सांगितलं बाबा तुला हाताच्या रेषेत काय असतं? हाताच्या रेषेत काही नसतं महाराज. आम्हाला संतांनी कष्ट करायला शिकवले, कर्म करायला शिकवलंय. कर्मेशु भजावा. आणि कर्माने या जगात माणसं मोठी होत असतात. गुणवान व्हा, अभ्यास करा, मोठे व्हा. हे जग तुमची वाट पाहते. काहीतरी मिळवायचंय, त्यागच करावं लागतो. विठ्ठल हो
व्यवहारातली उंची जर गाठायची असेल तर आपल्याला केवढा त्याग करावा लागतो. इथं ज्याला देव मिळवायचा आहे त्याला काय काय सोडावं लागत असेल, ज्याला देव मिळवायचा आहे त्याला काय काय त्याग करावा लागत असेल. याची लागी ओ तेजियेले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. काय काय त्याग नाही केलं देवा. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले फळ भोजन, त्यजिले भोग हवन, शिरघुनंदन वियोगे. हा सीता मातेचा राम प्रभून करता त्याग आहे. प्रत्येक घटकाचा त्याग जर आपण बघितला परमार्थातला तर फार व्यापक आहे महाराज. संतांनी फार काही गोष्टी स्वाहा केल्या देवा करता. स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही, स्वतःच्या सुखाकडे लक्ष नाही, पण केवळ जगत कल्याणाकरिता आणि भगवत प्राप्ती करता संतांनी उभं आयुष्य झिजवलं महाराज. माऊली तर म्हणतात जगातला कोणताही भोग मला सुख देत नाही, मला फक्त देव पाहिजे. देवा मी आता तुझ्याशिवाय मला धीर धरवला जातच नाही, मला फक्त तू पाहिजे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, कान्हावन माळी वेगी भेटवा का, वेगी भेटवा चांदे वो चांदने चाफे वो चंदनू, चांदे वो चांदने चाफे वो चंदनू. आले होता रे तापे हो आले होता दे चाफे वो चंदनू. हो हा माऊलींचा त्याग आहे महाराज. देवा मला जर तू बघायला भेटत नसेल तर जगातल्या कोणत्याही भोगांनी मी सुखी होऊ शकत नाही. अगदी चंदनाची चोळी सुद्धा माझ्या अंगाला भासते. काय भगवंताच्या भेटीची तीव्र उत्कंठा असेल महाराज. रामकृष्ण परमहंसाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. ज्याची देवावर रती जडली आहे, ज्याचं देवावर प्रेम जडलंय, त्या प्रेमाचा परिणाम त्याच्या शरीरावर काही परिणाम दिसतात. चिंतात्र जागरोद्वेगो ताणवम मलिनांगता प्रलाप व्याधी ऋन्माद मोह मृत्यूर दशादश. सारखी चिंता लागून राहते, देव कधी भेटेल, देव कधी भेटेल. कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की. सारखी भगवत भेटीची आस लागते. रामकृष्ण परमहंसांना कृष्ण भेटीची एवढी उत्कंठा लागली का त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. त्यांच्या सगळ्या शिष्यांनी बघितलं गुरुजींच्या अंगाचा दाह होतोय, अंग तप्त झालेलं आहे. काय करावं. जगातल्या सगळ्या वैद्यांना बोलावलं, औषधोपचार केला, पण महाराजांच्या अंगाची दाहकता कमी होईना. शेवटी एका संगमरवरी फरची असलेल्या बंद खोलीत महाराजांना विवस्त्र अवस्थेत गडबडा लोळायची व्यवस्था केली, पण महाराजांच्या अंगाचा दाह कमी होईना. गंगेच्या पाण्यात नेऊन उभा केलं, पण तरी सुद्धा अंगाचा दाह कमी होईना. तेव्हा एका संन्यासी महात्म्याने बघितलं आणि त्यांनी सांगितलं, शिष्यांना तुमच्या महाराजांना जो रोग झालाय याच्यावर जगातल्या कोणत्याही औषधोपचाराने फरक पडणार नाही. का? आमच्या गुरुजींना असा कोणता रोग झालाय? तेव्हा त्यांनी सांगितलं, संन्यासी महाराजांनी, तुमच्या गुरुजींना कृष्ण भेटीचा रोग आहे आणि याला उपचार कृष्ण भेटच आहे, बाकी कशानेही त्यांचा रोग उपचार होऊ शकत नाही. जोपर्यंत भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत त्यांच्या अंगाची दाहकता कमी होत नाही. आणि हे दुःख तुकोबराय सहन करतात, हे दुःख माऊली सहन करतात. देवा मला तुझा आता धीर धरवला जात नाही, धीर नाही माझे पोटी. तुझ्या विरहाने, तुझ्या वियोगाने मी हिमपुटी झालोय, कष्टी झालोय, उदास झालोय.
पडिले दूर देशी मज आठवे मानसी रावे दुर्देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता जीवानी नको नको योग. कष्ट होते जीवा जीवासी दिनो तैसी रजनी झाली ओ माये दिनो तैसी रजनी झाली ओ माये दिनो तसी रजनी झाली माय दिनो तसी रजनी झाली तसी माय अवस्था लावून गेला अजुनी का नये गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. काय वेदना आहेत महाराज संतांच्या, केवढी आर्तता आहे. म्हणून जगासाठी लोकांसाठी संसारासाठी लोक रोज रडतात. कधीतरी देवासाठी रडा. देवासाठी आपल्या डोळ्यात जर एक थेंब आला जगातल्या कोणत्याही सुखाची त्याला सर येणार नाही. म्हणून संसारासाठी लोक रडून रडून डोळ्यातले अश्रू सुकून गेले. काही दिलं नाही प्रपंचाने आम्हाला. पण भगवंतासाठी जर आपण कधी रडलात तर स्वतः परमात्मा आपली काळजी घेईल. माऊलींनी हे दुःख सहन केलंय. आज तुकोबरांच्याही वाट्याला तेच आलंय. आपल्या परमप्रेमास्पदाच्या विरहाच्या या महादुःखाला खऱ्या अर्थाने संत सामोरे गेलेत. झालो वियोगे हिमपुटी. भक्तीतलं प्रेम हे असंच आहे महाराज. ते साधकाला वारकऱ्याला वेड लावतं. वर्षभर वारकरी संसारात असतो, पण एकदा का पंढरीची वारी आली का त्याच्या भावना बदलतात महाराज. भावना बदलतात. आणि मग संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. हे त्याच्या अंतकरणातलं पांडुरंगाच्या भक्तीविषयीचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमातले या गोड वेदना आहेत महाराज. विरह आणि वियोग भक्तीतला ज्याच्या वाट्याला आला त्याचं दुःख काय असतं हे त्यालाच माहिती आहे. बाकीच्यांना ते कळत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत गेला, मथुरेत गेल्यानंतर अनेक दास दास्या कृष्णाची सेवा करतायत. 56 भोग कृष्ण परमात्म्याला खाण्या करतायत. नौकर चाकर सगळी सुख कृष्णाच्या पायावर आहेत. पण तरी सुद्धा एकांतात भगवान कृष्ण परमात्मा रडायचे, डोळ्यात पाणी यायचं. एके दिवशी उद्धव भगवान कृष्णाचे पाय दाबत होता. त्याने बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं, कृष्णा काय कमी आहे या मथुरेत? 56 भोग तुला रोज खाण्या करतायत. अनेक दास दास्या नौकर चाकर तुझी सेवा करण्या करतायत. तू मथुरेचा अधिपती आहेस, काय कमी इथे तुला? उद्धवाला कृष्णाने विचारलं, उद्धवा काय झालं? उद्धव म्हणतो, कृष्णा काल रात्री मी आपले पाय दाबत होतो आणि आपले पाय दाबत असताना मी बघितलं की आपल्या हृदयातून एक हुंदका आला आणि राधा 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 असा नामोच्चार तुम्ही करत होता. कृष्णा मला प्रश्न पडलाय, कोण ही राधा जी तुमच्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन तुम्हाला व्यथित करते, तुम्हाला त्रस्त करते? कोण ही राधा? कृष्णाने आपले डोळे पुसले. प्रेमाला प्रदर्शनाची गरज नसते. आणि भगवान कृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा बरं झालंस तू मला माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न विचारलास. ऐक उद्धवा, मी जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत आलो, इथं आल्यानंतर अनेक नोकर चाकर सेवा करतात, मिष्टान्न खाण्याकरता मिळतं, सगळीकडे मान सन्मान उदो उदोच आहे. पण माझ्या गोकुळात ज्या गोप गवळणी गोपाळ गाई वासरं माझ्यावर जे प्रेम करायचे ना, ते प्रेम काही अवर्णनीय आहे. इथं आल्यानंतर सुद्धा मला माझ्या गवळणींची आठवण येते, मला माझ्या गोपाळांची आठवण येते.
मला माझ्या गाई वासरांची आठवण येते, मला माझ्या नंद महाराज यशोदा मैयाची आठवण येते. उद्धवाने सांगितलं, कृष्ण अरे लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात, आता तू मथुरेचा अधिपती आहेस, तुला शोभत नाही हे सगळं. कृष्णाने सांगितलं, उद्धवा उधो मोहे ब्रज बिसरत नाही, उधो मोहे ब्रज बिसरत नाही. उद्धवा मी माझ्या व्रजभूमीला कदापि विसरणं शक्य नाही. आणि तुला जर वाटत असेल का मी त्यांना विसरावं, जर जा उद्धवा, तू स्वतःच गोकुळात जा आणि सांग माझ्या गोपाळ गवळणींना, नंदबाबांना, यशोदेला का भगवान कृष्ण तुम्हाला विसरलाय, तुम्ही सुद्धा आता त्याला विसरून जा. उद्धव म्हणला, देवा मी कसा जाऊ, अरे मी बृहस्पतीचा शिष्य विद्वान आहे, आणि तुझ्या त्या अडाणी गवळणीन गोपाळांमध्ये जाऊन काय सांगू त्यांना. कृष्णाच्या जिव्हारी लागलं. कृष्णाने सांगितलं, उद्धवा मला माहिती आहे तू विद्वान आहेस, बृहस्पतीचा शिष्य आहेस, तू तुझं तत्वज्ञान थोडंसं सोप्या भाषेत जाऊन माझ्या गवळणींना गोपाळांना सांग. उद्धव जाण्याकरता तयार झाला. जात असताना भगवंताने स्वतःचा पितांबर उद्धवाला दिला, गळ्यातल्या मणिमौक्तिकांच्या माळा दिल्या आणि सांगितलं, उद्धवा या अलंकाराला, पितांबराला धारण करून जर जाशील तरच माझे गोपाळ आणि गवळणी तुझ्या जवळ येतील, अन्यथा ते परपुरुषाला पाहत सुद्धा नाहीत, असा निरोप उद्धवाला दिला. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजेडली. उद्धवाचा रथ सज्ज करण्यात आला. कृष्णाचा पितांबर नेसला, गळ्यात मणिमौक्तिकांच्या माळा धारण केल्या. उद्धव हा कृष्णासारखाच दिसायचा आणि भगवान कृष्णाचा निरोप घेऊन उद्धव निघाला. जेव्हा उद्धवाचा रथ गोकुळाच्या रस्त्याला लागला तेव्हा जगाचा मालक, ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण परमात्मा मोठ्याने रडायला लागला आणि रथाच्या पाठीमागे कृष्ण पळतोय. हे भक्तीतलं प्रेम आहे महाराज, हे भक्तीतलं प्रेम आहे. उद्धवाने पाहिलं आणि उद्धव म्हणतो, कृष्णा अरे तू मथुरेचा अधिपती आहेस, तुला शोभत नाही रथाच्या मागे रडत पळणं. उद्धवा तुला काय माहिती आहे, ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है, प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उसकी पूजा में सुन ले रे उधो, यहाँ दम दम पे होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. उत्तरेतले प्रसिद्ध भागवत कथाकार रमेशभाई ओझा फार गोड म्हणतात हे भजन. ये तो प्रेम की बात है उधो, तुला काय माहितीये मी आज का या रथाच्या पाठीमागे रडत पळतोय. आणि रथ गोकुळाच्या रस्त्याला लागला. कृष्ण थांबला, गोकुळाच्या जवळ रथ आला. सगळे गोपाळ गवळणी जमा झाले होते आणि कृष्णाच्या रथाची वाटच बघत होते. आणि कृष्णाच्या रथाची वाट पाहत असताना तेवढ्यात रथ दिसला. रथात बसलेला कृष्णासारखा दिसला, पण जर कृष्ण असता तर आतापर्यंत धाडकन उडी टाकून पळत आपल्या जवळ आला असता. रथ जवळ आला आणि बघितलं तर कृष्णासारखा दिसतो पण कृष्ण नाही. विचारलं कोण आपण, त्याने सांगितलं मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव. कशा करता आला, सांगितलं मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय. कुठे आहेत नंद महाराज, यशोदा माता, गवळणी गोपाळ. सांगितलं हा पाण्याचा प्रवाह दिसतो, या प्रवाहाच्या दिशेने आपण जा, आपल्याला नंद महाराजांचा वाडा मिळेल. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने आला आणि उद्धवाच्या लक्षात आलं की हा पाण्याचा प्रवाह जो दिसतो साक्षात नंद महाराज आणि यशोदा माता. गवळणी कृष्ण गोकुळातून मथुरेला गेल्यापासून रडताना त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा हा पूर होता. काय भक्तीतलं प्रेम असेल. आणि उद्धव तिथं आला, सगळ्यांना भेटला. गोपाळ गवळणी नंद यशोदा सगळे जमा झाले आणि विचारलं कोण आपण. सांगितलं मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव. उद्धवाने सांगितलं मी कृष्णाचा मित्र उद्धव. गवळणी गोपाळ म्हणले अरे आमचा कृष्ण काय फक्त मथुरेतच राहतो का, झाडात झुडात पाण्यात फुलात विलीत कणाकणात आमचा कृष्ण राहतो. राधा राणीच्या दर्शनाकरता आला. वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेलं राधा मातेचं शरीर होतं आणि तिच्या हृदयातून हुंदका आला, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे.
आणि राधा मातेच्या जवळ आला, नमस्कार केला आणि राधा मातेला सांगितलं, माता मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. स्मित हास्य केलं राधा मातेने. तेवढ्यात एक काळा भ्रमर तिच्या पायावर भुंगा येऊन बसला. तिने त्या काळ्या भ्रमराकडे पाहिलं आणि उद्धवाकडे पाहिलं आणि म्हणाली, आलास का काळ्या? अरे गोकुळ सोडून जाताना म्हणाला होतास का राधे आत्ता जातो आणि आत्ता येतो? अरे जो गेलास तो अजून आलाच नाहीस. तूही काळा आणि पाठवलेला सुद्धा काळा. विठाल 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 विठाल. हो, राधा राणी म्हणाली, तूही काळा आणि पाठवलेला सुद्धा काळा. श्रीमद भागवतामध्ये हे भ्रमर गीत आहे, फार गोड आहे. मधुपकी तव बंधो माम स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमश्मश्रुभीर्ण वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीद्रो मधुपकी तव बंधो मां स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुमश्मश्रुभीर्ण. काय राधाराणीची अवस्था आहे महाराज. कृष्णाच्या विरहात, कृष्णाच्या वियोगात उदास झालेली राधा माता आपण बघा. आज तुकोबारांची तीच अवस्था आहे जी राधा मातेची अवस्था आहे. प्रेम की पीडा मीरा जाने या जाने है राधा 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 कहले प्राणी कट जाएगी बाधा. प्रेम की पीड़ा मीरा जाने या जाने है राधा राधा राधा. जी अवस्था राधाराणीची, जी अवस्था मीराईची, तीच अवस्था आज माझ्या तुकोबऱ्यांची. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई. कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा हो. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. देवा तुझ्या विरहात मी तप्त झालोय. आता मला तुझी वाट पाहणं शक्य नाही. माझ्यासाठी तू धावते देवा. मी कसा आहेस हे बघू नको. मी जसा असेल तसा पण तुझा आहे देवा. मी तुझ्यासमोर शरणागत आहे आणि मी तुझी सारखी वाट पाहतोय. मला आता धीर धरवला जात नाही. ज्याप्रमाणे दिवसभर रानात चरण्याकरता गेलेली गाय सारखी वासराची वाट पाहत असते, दूरदेशी गेलेल्या पतीच्या भेटीकरिता पत्नी सारखी तगमग करते, वाट पाहते, तसंच देवा मी तुझ्यासाठी आसूसलेलो आहे. तुकोबऱ्यांचे जर भेटीचे अभंग जर आपण गाथ्यात बघितले तर फार हृदयाला पीळ पाडणारे अभंग आहेत महाराज. व्याकुळ करतात साधकाला, जीवाला. भगवंताचा विरह सहनच होत नाही अशा भावना संतांनी व्यक्त केल्या. भक्तिसूत्र सांगतं तद विस्मरणे परम व्याकुलता.
एक क्षण युगासारखा होतो आणि एक युग क्षणासारखं होतं. ही भक्तीची तीव्र उत्कंठा तुकोबरायदी संतांना लागली आणि म्हणून म्हणतात देवा आता मला धीर धरवलाच जात नाही. झालो वियोगे हिमपुटी. आणि आता देवा जर माझी एवढी अवस्था तळमळ जर झाली असेल तर मला ही तळमळ शांत करण्याकरता तुझ्या कृपेशिवाय दुसरा पर्यायच नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात करावे शीतल करावे शीतल करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतल करावे शीतल करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली हाळ हाळ बहु झाली हाळ हाळ बहु झाली हाळ हाळ बहु झाली हाळ हाळ धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली हळहळ बहु झाली हळहळ. देवा ही झालेली जी तगमग आहे तळमळ आहे हळहळ आहे ही आता तुझ्या भेटीशिवाय संपवूच शकत नाही. आणि म्हणून आता मला ही शीतलता प्राप्त करून देण्याकरता तुझ्याशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग राहिलेला नाही देवा. आता मी सगळं समर्पित भावाने तुझ्याकडे आलोय. काही बघू नकोस देवा मी कसा आहे काय आहे. मी जो आहे तो तुझा आहे. तुझ्या भेटीसाठी तडफडतोय. पाण्यातला मासा जसा पाण्याशिवाय राहूच शकत नाही. जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. फार गोड भाव या अभंगाचा. पाण्यातला मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही देवा. तसं आज ही सगळी माझी अवस्था झाली आहे. करावे शीतळ बहु झाली हळहळ. आता तुझ्याशिवाय मला मार्ग नाही. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावे निष्ठ येसी. आणि म्हणून देवा आता मला तू भेटला पाहिजेस. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. आणि म्हणून तुकोबराय शेवटी म्हणतात देवा आता माझ्याकडे कोणताही उपाय नाही. तुझ्या त्या सगुण साकार रूपाला मी एकदा बघावं. डोळे भरून मी तुला बघावं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेच मज सुख देई देवा. या डोळ्यांनी बघायचं असेल तर तुलाच बघावं. या कानांनी ऐकायचं असेल तर तुलाच ऐकावं. आणि म्हणून सकल इंद्रियांना तुकोबणी भगवंताच्या दिशेनेच प्रवाहित केलेलं आहे. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती
हे मज विश्रांती देई देवा. वाहिरंगी टाळी नाचिन उदास, हे देई हातास पाया सुख. तुकोबराय सर्वेंद्रियांना सांगता, तुम्हाला बघायचंय माझ्या विठोबाला बघा, तुम्हाला ऐकायचंय माझ्या विठोबालाच ऐका, तुम्हाला चिंतन करायचंय माझ्या विठोबाचंच करा. घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, मनाते धाव घेई. राहे विठोबाचे पायी, आहे विठोबाचे पायी. घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. हो, डोळ्यांनी बघावं तर देवा तुलाच बघावं, या हातांनी तुझ्याच भजनाचा आनंद घ्यावा, पायांनी तुझीच वारी करत राहावी, मनाने तुझं चिंतन करावं. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, सकल इंद्रियांना तुकोबराय देवाच्याच दिशेने लावतात. तेव्हा तुझ्या चिंतना अतिरिक्त काही नको. हे डोळे जर तुला पाहत नसतील तर ते डोळेच नाहीत महाराज. ज्या भगवंताने एवढी सुंदर सृष्टी तयार केली, ज्याला पाहिल्यानंतर जगात कोणाला पाहण्याची इच्छा होणार नाही, त्याचं सौंदर्य एकदा डोळे भरून पाहावं, तो डोळ्याचा सदुपयोग आहे. या कानांनी जगातले विषय ऐकू नयेत महाराज, ऐकायचं ते त्यालाच ऐकावं. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. ज्याचे कान भगवंताचे गुण श्रवण करत नसतील त्याचे कान कान असू शकत नाहीत महाराज. तुलसीदासजी म्हणतात, जिन हरी कथा सुनी नई काना, श्रवण रंध्र अही भवन समाना, श्रवण रंध्र अही भवन समाना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याचे कान भगवंताचे गुण श्रवण करत नाहीत ते कान कान असू शकत नाही. नाथ महाराज अजून थोडंसं उलट करतायत. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, सर्पाचे ते बीळ. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, सर्पाचे ते बिळ. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, सर्पाचे ते बीळ. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, सर्पाचे ते बिळ. जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आहारी मुखी गाता हार पली चिंता, हार पली चिंता.
हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम येत नसेल, नात्राय म्हणतात ते सर्पाचं राहण्याचं बीळ आहे. अर्थात हे सगळं म्हणण्याच्या मागे संतांचा हेतू इतकाच आहे का जीवाने भगवत स्मरण करत राहावं. ज्या ईश्वराने आपल्याला हे मानवी शरीर दिलंय, ज्याने एवढं सुंदर बनवून आपल्याला पाठवलंय, त्या भगवंताचे धन्यवाद जीवाने सतत म्हणावं. त्याने भगवंताच्या नित्य अनुसंधानात राहावं, ही एक प्रामाणिक इच्छा संतांची आहे. आणि म्हणून संतांचा अट्टाहास एवढाच आहे का जीवाने अखंड भगवत भजन करत राहावं, कारण त्याच्याशिवाय जीवाला संसारात शीतलता प्राप्त होऊच शकत नाही. म्हणून करावे शीतळ बहु झाली हळहळ. देवा, आता मात्र मला धीर धरवला जात नाही. तुझ्या वियोगाने मी उदास झालोय, कष्टी झालोय. तुझं सगुण सौंदर्य एकदा बघायचंय आणि तुझ्या त्या सुकुमार पावलावर मला एकदा हे डोकं ठेवायचंय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन डोये, तुका मन डोये, तुका मन डोये, तुका मन डोये, तुका म्हण डोई, तुका म्हण डोई, तुका मन डोये, तुका मन डोये, तुका म्हण डोई, तुका म्हण डोई, तुका म्हण डोई, तुका म्हण डोई. कही ठेवीन है पाही, कही ठेवीन है पाही, कही ठेवीन है पाही, कही ठेवीन है पाही. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. कही ठेवीन हे पायी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. तुका म्हणे डोई, कै ठेवीन हे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. देवा, तुझ्या त्या सुकुमार पावलांवर माझं हे डोकं ठेवायचं, तुझ्या समोर नतमस्तक व्हायचंय आणि तुला समर्पित व्हायचंय. म्हणून आता मला तुझ्या सगुण स्वरूपाची एक झलक मला मिळावी अशा अपेक्षा तुकोबाराय करतात. तुका म्हणे डोई, कै ठेवीन हे पायी. ज्याच्या पायावर डोकं ठेवायचंय ते पाय इतके सुंदर आणि सुकुमार आहेत महाराज. राम अवतारात एक पाय मागे होता आणि एक पाय पुढे होता, कारण त्याला धनुष्यबाण मारायचा होता. कृष्ण अवतारात तेच त्याचे पाय वाकडे होते, देहुडा चरणी वाजवितो विनू. पण जेव्हा पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आला आणि विटेवर उभा राहिला, कटेवर हात ठेवले, तेव्हा त्या पांडुरंग परमात्म्याने आपले दोनही चरण हे अगदी समरूपाने धारण केले. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि चरण सम याचं कारण असं आहे का आता त्याला पंढरपूर सोडायचं नाही, आणि म्हणून मी आता इथं समचरण धारण करून उभा राहिलो, कटेवर हात ठेवून राहिलोय. येणाऱ्या भक्तांची मी वाट पाहतोय. या भवसागरातून तारून नेण्याकरता मी सदैव त्यांची वाट पाहतो आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. आणि म्हणून सुकुमार चरणांनी उभा असलेला जो विठोबा आहे, तुकोबऱ्या म्हणतात तुझ्या चरणावर हे डोकं ठेवावं. या जगात ज्याला पायावर झुकायचंय,
त्याने 3 लोकांच्या झुकावं. एक, ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्या मायबापांच्या चरणावर झुका. दुसरी गोष्ट, संतांच्या पायावर झुका. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तनुमनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. आणि म्हणून संत जिथं दिसतील त्यांच्या पायावर झुका आणि जिथे भगवंत आहे त्या भगवंताच्या पायावर झुका. तुका म्हणे डोई कही ठेवी नहे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली लिले वेडे वाकोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिल्हा हा नाही विचारला अधिकार न्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिल्हा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया पडते करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.